खुर्ची आणून बाहेरी मांडा म्हणती एका हरी दोघाची बसवी दो होरी तिसरी वेरी बसले आपण पाहुणे समर्थाचे ते जे उभे अशी वाटली चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कुठून स्वामींनी हास्यमुखी करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथारांबे निघालो मग पाहिली कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील ही अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावना नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो दो तटाका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरीवर निले केले गोदावरीचे स्नानस्थळी पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबाद पातुली येऊन या मंगळवेढ्याचा बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमली आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथे केवळ मग पाहिले मोहोळ तेश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंद होऊन आनंद ऐसे आमचे सकल व्रत असो मुळापासून 12 वर्ष मंगळवेढा प्रति राहिले स्वामीराज येथे परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह येथे कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रगत कथा समदा आनंदे भक्त प्रेसत द्वितीय अध्याय गुढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावी ती काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करता अपाटोळ झाले भक्त तेथीची साखलवर अल्पमती केवीवरून सेवे घेऊन स्वामीशी टोळ जाते अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळाची मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतून स्वामी चालले उठणी बहुत वर्षिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बसले धीरज स्वच्छेने तेथे एक विध होता तो करीतयांची तटापरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्थ व अनिश्चिती आली चोळपाचे ग्रहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योगा यागाधिक काही चोळपाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला भूसाळा तैपासूनही तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक व्हा राज्यपदाधिकारी मालोजीराधिकाधिकारी दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळपाचे ग्रहाप्रती आले कोणी एक ते लोका चमत्कार जावी ती गावात पसरली मात्र लोका माझी पसरली मात्र नरभासी कळा व्रतांत की या पुलिया नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसी कोणी रावबुरला कायवानी गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपाही आजवरी झाली नाही आता जाऊन इलवलाही भेटूत या तीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली काने हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोच येथे मूर्ती पुढे ठेवली सखल चबाचकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ते पावली मंदिली षोडशोपचारे पुजली स्वामी मूर्ती न पळाय इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रगत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत्र ते अध्याय घोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभवंतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय घोडा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिताचारी पुरुषार्थे इतिहाता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आले येथे न पराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळपांचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडीत ते चोळपाची सद्गुणी काता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्तानंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली की ती बहुत लोकदर्शन आहे ती कामनाची ती धरुणी कोणी संपत्ती करणी कोणी मागती संतानी व्हावी म्हणून या लग्न येते दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया माया पसराते फसले ऐसे आले की ते भक्त अंतरी जे जयची तिथे ते राजप्रती दृढचरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे काकनिंदिक कुटिले तर यशास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करतात कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी हसुनी जणती जनाची डोंगाची नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोग साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो असत तसे ऐसे त्याने निंदिले समर्थाने अंतरी जाणले तेव्हा जे भेटीशी आले तेव्हा केली नवल एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वरी तेही दोघी विचारी होते बरोबरी संन्याशी तेथे त्या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छुक जनसंख्या पातले तिथे क्षणार्धात समाज झाडाला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजतिवाचे हेतू पूर्वायमनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे आणते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुके पाहती म्हणा माझी आश्चर्य करती क्षण एक तरस्वती वैरभाव विसरून स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती मोडली समर्थांची मोडली जणांची सेवेकरी संन्याशा पुढल्या अवस्थी संन्याशा पुढल्या वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्न दुखाशी